नमस्ते. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या संतोष सातपुते या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्ही बघत असाल बाहेर किती पाऊस कोसळतोय. ते पाऊस खरं किती वेगवेगळ्या रूपात आपल्याला भेटतो. बरीच मराठी चित्रपटसृष्टीतील गाणी किंवा बऱ्याच कवींच्या कविता या पावसावर अवलंबून आहेत. तर एक खूप सुंदर गाणं आहे दोघी पिक्चर मधलं. हे पावसावर नाही तर पाऊस नसल्यावर काय होतं ना त्याच्यावरती. आणि ऑब्विसली आपल्याला त्या सिच्युएशनला सुद्धा पाऊस आठवत राहतो. तर ते गाणं असं आहे की भुई भेगाळली खोल वल राहिली ना कुठ पाला पाचोळ्याच जीन वाहटुळीशी घुसमट भुई भेगाळली खोल. म्हणजे पाऊस नसल्यावर भुई खोल भेगाळते आणि तसंच आयुष्य झालेलं आहे. अशा ह्याच्यावरती हे गाणं आहे. इतकं सुंदर आहे. हे पाऊस नसतानाच आहे आणि पाऊस असल्यावर तर आपल्याला माहितीच आहे. जैत रे जैत मधलं हो न भवतरू आलं चिंब थरथरवल अंग झिमाड झालं हिरव्या बहरात. ऍक्च्युली मला नादो महानोरांची सुंदर लावणी एक होतं विदूषक मधली, तर ती लावणी सुद्धा अशीच पावसावरती आहे. आणि ती लावणी आहे भरलं आभाळ पावसाळी पाहुणा ग भरलं आभाळ पावसाळी पाहुणा ग बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना. श्रावणाचं ऊन मला झेपत नाही इतकी नाजूक ती स्त्री आहे. इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे नादोंनी. आणि त्याच्या कडव्यामध्ये खूप सुंदर ओळ की निळ्या डोळ्यावरी मेघुटांच्या सरी निळ्या डोळ्यावरी असं आहे. तर मला आधी हे कडवं कळत नव्हतं की निळ्या डोळ्यांवर म्हणजे काय. तर निळे डोळे त्या स्त्रीचे आहेत का, तर नाही. नंतरून मला कळलं की त्यांनी ती पुढे कडव्यात एक ओळते हिरव्या मोराची तुई तुई थांबेना. तर मोराच्या पिसावरती जे डोळे असतात निळसर डोळे, तर ते सुद्धा पावसाची वाट पाहतायत. किती सुंदर उपमा आहे ना. आणि अशाच बऱ्याच म्हणजे आपल्याला पाऊस म्हटलं की आपल्याला आषाढाची वारी आठवते. म्हणजे लाखो वारकरी एकत्र येऊन पंढरपूरला मार्गस्थ होतात. तर त्याच्यावर एका कवीने खूप सुंदर लिहिलंय. मला काही कवींची नावं आठवतील आठवणार नाही असं होईल, पण कविता नक्की सांगेल पावसांवरच्या त्यांच्या. तर ती ओळ अशी आहे की सावळ्या घणांचे वाजतात टाळ थेंब मोठी माळ चैतन्याची. म्हणजे बघा किती सुंदर आहे. सावळ्या घणांचे वाजतात टाळ. किंवा कवी ग्रेसांची अशीच एक खूप सुंदर कविता आहे की ये माघारी हो गांधारी येथे घन थरथरती संध्येच्या प्रहरी. तर कवी ग्रेसांच्या कवितेची ही खास ओळख आहे की ते म्हणतात की ये माघारी हो गांधारी येथे घन थरथरती संध्येच्या प्रहरी. म्हणजे गांधारी किंवा संध्येच्या प्रहरी हे असले शब्द कवितेत आले की समजायचं की ही कविता ग्रेस साहेबांची असू शकते, कारण ही शब्दकळा खास करून त्यांची आहे. आणखी एका कवींची खूप सुंदर कविता, मला कवी माहिती नाही आठवत नाही आता, पण त्यांची खूप सुंदर कविता आहे की पाऊस मृगाचा लेऊन बाई जर तारी साज नकळतच साग अंगणी माझ्या साजना आला आज अपाद सजले अपाद भिजले वाजले सुरूंचे रान अपाद सजले अपाद भिजले वाजले सुरूंचे रान पुढल्या लाटात मागील वाटात रंगास आले उधान पुढल्या लाटात मागील वाटात रंगास आले उधान श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशीम धार. किती सुंदर आहेत ना पावसावरच्या कविता. आणि ह्या आपण खूप दिग्गजांच्या पाहिल्या. यातली आता आपण एक शेवटची यांची कविता पाहणार आहे. ते कवी ते फार मोठे, ते कवी फार मोठा नाहीये, अगदी नवखा कवी आहे. तर त्यांची पावसावरची ही कविता आपण ऐकणार आहोत. तर तो मीच आहे, संतोष सातपुते. आणि मी पावसावर खूप सुंदर कविता रचलेली. तर ती कविता सांगतो. कविता म्हणतो मातीचा मृदगंध पसरला व्यापून गेला असं म्हणता
झरझरती बरसाती शमविती चातक चोचीची व्याकुळता, ताना फिरकती मूर्ख्या हरकती सप्त सुरांच्या बरसाती, दामिनी पैंजन पायी बांधून थैथैथी बेफाम सरी, आकाशी दाटला दाटून उठला मेघ अंबरी मल्हाराचा, साध ऐकुनी प्रतिसाद येत असे कृष्ण सखा घनगर्दाचा. जणू फकीर निघाला मैफिल भारावनी, घेऊनी रिता घट मेघुटांचा. जणू फकीर निघाला मैफिल भारावनी, घेऊनी रिता घट मेघुटांचा. परी मनातून अजूनही पाझरतो दरवळतो सूर घनगर्दाचा. परीही मनातून अजूनही पाझरतो दरवळतो सूर घनगर्दाचा. तर आपला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, पावसावरची गाणी कविता ह्या कशा वाटल्या, आवडल्या असतील तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप करा. धन्यवाद.